इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. फुले चित्रपटावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या आगामी फुले सिनेमाची सध्या चर्चा आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित हा सिनेमा आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार होता, पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेल्याचं समजते. सिनेमासंबंधी जो वाद निर्माण झालाय त्यामुळे मेकर्सने फुले सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी यावर भाष्य केलंय. भुजबळ म्हणाले, सिनेमाच्या टीमने मला सांगितले की अशा प्रकारचे सिनेमांमध्ये थोडं स्वतंत्र घेऊन पण दाखवले आहे. फुलेंचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलंय. तो सिनेमाचा एक भाग आहे. कुणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत असं सांगितलं. कर्मठ ब्राह्मण असेल त्यांनी फुले त्यांना यावेळेस विरोध केला होता आणि ब्राह्मण देखील महात्मा फुले यांच्यासोबत लढत होते, त्यांना मदत करत होते, शाळा बंद करत होते. त्यावेळी लहुजी वस्ताद साळवी यांनी मदत केली. दोन्ही बाजू आहेत. इतिहास म्हणूनच मांडला गेला पाहिजे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दबे यांनी फुले सिनेमा जातीभेदाला प्रोत्साहन देतोय असा आरोप केलाय. त्यामुळे सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन आणि निर्माते रितेश कोडेचा यांनी मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यानिमित्त रितेश यांनी बॉलिवूड हंगामाशी बोलताना फुले सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली असं सांगितलं आहे. 24 मार्चला फुले सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. त्यावेळी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दबे यांनी या सिनेमाला विरोध दर्शवला आहे. असं आहे की त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की साहेब, अनेक अशा प्रकारच्या सिनेमामध्ये थोडीशी लिबर्टी घेतात, जे नाही ते पण जरा जास्त करून कमी असं दाखवतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अजिबात लिबर्टी घेतलेली नाही. धनंजय कीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुल्यांवर लिहिलं, तो इतिहास आणि इतर पुस्तकं, त्याच्यामध्ये जे जे आहे त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे. आम्ही जरासुद्धा लिबर्टी घेतलेली नाही. कारण म्हणजे अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये कमी जास्त, कारण तो सिनेमाचा एक भाग आहे. म्हटलं पण ठीक आहे, तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही तेव्हा आम्ही पुरावा देतो. आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा प्रशस्त, त्यांनी काय म्हणतात ना ते स्क्रीनिंग, ते बोर्ड जे आहे सेन्सॉर बोर्डाचं, त्याची परमिशन मिळाली. परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग मागितलं समिती नेऊन, परत त्यांनी क्लिअर केलं. मग आता काय राहिलं? तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही, कुणाच्या भावना दुखवायचं असं नाही. आणि मी त्या दिवशी सुद्धा सांगतो, नेहमी सांगतो आहे, त्यावेळेचे जे काही कर्मठ ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला, तर त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना. पण उलट पक्षी तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांना मदत करणारे, भिडेवाडा देणारे, भिडे ब्राह्मण होते, गवाळकर होते, परांजपर होते, असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूनं लढत होते, त्यांना मदत करत होते. आणि जे कोणी ती शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला, खरा म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल, पण त्यावेळेला लहुजी वस्ताद साळवे हे आपल्या मातंग समाजाचे, आपल्या व्यायामशाळेतली मल्लांना घेऊन उभे राहिले, खबरदार काय या शाळा कोणी बंद करू शकणार नाही. म्हणजे दोन्ही बाजूला आहेत, शिकले सवरलेले पण आहेत, अंधश्रद्धेवाले पण आहेत, इकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मांडला गेला पाहिजे. त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील. आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळे हे असं करतातच असं नाही, असं म्हणत नाही. पण त्यावेळेला असं झालं होतं. महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.